ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींना, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी सर्वात पहिली पायरी असते ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु मित्रांनो कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती अयोग्य आहे व कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींकडे वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर आपल्या चॅनलवरील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यास त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास आपल्या बंधू भगिनींना प्राप्त होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 2 नंबरची कंपनी असलेल्या HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आज 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम व का असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहणे गरजेचे असतात. परंतु ते 6 मुद्दे पाहण्या अगोदर सर्व कंपन्यांसाठी एक कॉमन मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. मित्रांनो, आज दिनांक आहे 7 जुलै 2026 आणि आज आपला निफ्टी निर्देशांक 24,398 अंक या अंकाला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. तर मित्रांनो, परंतु आपल्या निफ्टी निर्देशांकाचा 52वी खाय अंक जर बघितला तर तो होता 26,373 अंक. म्हणजे थोडक्यात काय तर आपले एकूण शेअर मार्केट हे सध्या 52वी खाय अंकापासून सुमारे 7.48% इतके खाली आहे. म्हणजेच आपले एकूण मार्केटमध्ये सध्या तेजीचे वातावरण आहे. तर मित्रांनो, आता आपण HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत. मित्रांनो, एकूण मार्केटचा निर्देशांक पाहण्याची गरज का असते तर त्यावरून कसं असतं, आपले एकूण शेअर मार्केट म्हणजे निफ्टी निर्देशांक हा टॉप 50 आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार तसेच हाय व्हॉल्यूमनुसार म्हणजे खरेदी विक्रीच्या व्हॉल्यूमनुसार 50 कंपन्यांचा निर्देशांक म्हणजे निफ्टी निर्देशांक असतो. तर ते आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ह्या आपल्या लिस्टमध्ये आपण निफ्टी म्हणजे काय याचा व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू केलेले आहे. त्याचे 24 व्हिडिओ झालेले आहेत, त्याचे आपण स्वतंत्रपणे लिस्ट बनवलेली आहे. तर ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी ते 24 व्हिडिओ क्रमशः पहा ही विनंती. तर मित्रांनो, आता आपण HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन. मित्रांनो, HDFC बँक ही बँकिंग सेक्टरमधील प्रायव्हेट सेक्टर ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, HDFC बँक
ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ICICI बँक, ICICI बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँक, फेडरल बँक, AU स्मॉल फायनान्स, इंडसिंड बँक, येस बँक, IDFC फर्स्ट. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 7 जुलै 2026 आणि आज HDFC बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 829 रुपये ह्या किमतीला क्लोज म्हणजेच बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी लो किंमत, तसेच त्या कंपनीच्या शेअरची मागील सुमारे 10 ते 20 वर्षाच्या किमतीची हिस्ट्री. तर मित्रांनो HDFC बँक ह्या कंपनीच्या शेअरचा 52वी हाय जर बघितला तर तो होता 1020 रुपये व 52वी लो किंमत जर बघितली तर ती होती 726 रुपये. म्हणजे ह्या कंपनीचा एक शेअर्स जास्तीत जास्त 1020 रुपये या किमतीला गेला होता 52वी हायमध्ये व कमीत कमी तो 726 रुपयाला आला होता आणि आत्ता करंट व्हॅल्यूला तो 829 रुपये मिळत आहे. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीच्या शेअरच्या किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 822 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 635 रुपयाला मिळत होता. किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागं गेल्यास ह्या कंपनीचा एक शेअर्स 289 रुपयाला मिळत होता. आणि मित्रांनो, किमतीच्या बाबतीत 10 वर्षाहूनही मागं गेल्यास 20 वर्ष 25 वर्ष असं मागे गेल्यास 2000 साली ह्या कंपनीचा एक शेअर्स फक्त 8 रुपयाला मिळत होता. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीची शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 12,77,232 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही कंपनी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील सुमारे 2 नंबरची कंपनी आहे. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांपैकी सर्वात 1 नंबरची कंपनी आहे ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीज. आणि तिचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही अजून पाहिला नसाल तर पहा ही विनंती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मागील 5 वर्षाचा नफा किंवा मागील 5 वर्षाचा तोटा. म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचं मागील 5 वर्षाचं नफा तोटा पत्रक जर पाहिलं तर ह्या कंपनीला 2026 साली 79,218 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला आहे. 2025 साली 73,440 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 65,447 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 46,149 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. आणि 2022 साली 38,151 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर सध्या कोणत्या कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो,
आपण अभ्यासक्रमात पाहिलेलं आहे की आपण कोणत्याही कंपनीचा शेअर्स घेतो म्हणजे त्या कंपनीचा तेवढा भागाचा मालकी हक्क विकत घेत असतो. तर मित्रांनो, भले एक जरी शेअर्स घेतला तरी तर आपण त्या कंपनीच्या तेवढ्या भागाचे मालक होणार असतो. परंतु मित्रांनो, आपण शेअर्स खरेदी करण्या अगोदर ऑलरेडी त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, त्याला शेअर होल्डिंग पॅटर्न असे म्हणतात. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सध्या सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 36.34% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, जे विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 36.26% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत अदर म्हणजेच DII, FII, पब्लिक. हे घटक सोडून जे उरलेले घटक असतात जे कोणत्याही श्रेणीत येत नाही त्यांना अदर घटक असं संबोधलं जातं आणि त्यांचा हिस्सा हा ह्या कंपनीत 16.10% आहे. पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत पब्लिक म्हणजे सामान्य जनता. तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत 11.30% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले आणि एक मुद्दा म्हणजे या शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर होल्डिंग म्हणजेच त्या कंपनीचे मालक, थोडक्यात त्या कंपनीचे प्रवर्तक, तर त्यांचा हिस्सा ह्या कंपनीत फक्त 0% म्हणजे 1%सुद्धा हिस्सा ह्या कंपनीत मालकाचा नाही. मित्रांनो, आत्ताच आपण HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीला 2022 साली 38,151 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2026 साली 79,218 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट म्हणजे निव्वळ नफा दरवर्षी वाढत गेलेला आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 822 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 635 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 289 रुपयाला मिळत होता, 2000 साली फक्त 8 रुपयाला मिळत होता, तोच ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला 829 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं जसं नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ दाखवलेली आहे तशी शेअरच्या किमतीतसुद्धा भरघोस अशी वाढ दाखवलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, नेट प्रॉफिट जसं वाढत असतं तसं त्या कंपनीच्या शेअरची किंमतसुद्धा बऱ्यापैकी वाढत असते. तर ह्या कंपनीत ती बऱ्यापैकी वाढलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 822 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 635 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 289 रुपये, 2000 साली गुंतवलेले फक्त 8 रुपये किंवा त्याच्या पटीत आपण कितीही शेअर्स घेऊ शकतो. हे एक शेअरच्या आपण किमतीचं आपण आत्ता बघतोय. तर ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वीच्या 822 रुपयाचे, तसेच 5 वर्षापूर्वीच्या 635 रुपयाचे, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 289 रुपयाचे, तसेच 2000 साली गुंतवलेल्या 8 रुपयाचे आत्ता 829 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर ह्या कंपनीनं 2000 साली गुंतवलेल्या 8 रुपयाचे आत्ता 829 रुपये करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे 103 पट एवढा रिटर्न्स म्हणजेच परतावा गुंतवणुकीवर नफा दिलेला आहे. 103 पट एवढा नफा दिलेला आहे. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात काय तर ह्या कंपनी 2000 साली 8 रुपयेचे 829 रुपये आत्ता झालेले आहेत आणि समजा ह्या कंपनीत 2000 साली 1 लाख रुपये गुंतवलेले असते तर त्याचे आत्ता 103 पट म्हणजे सुमारे 1,36,00,000 रुपये एवढी रक्कम झालेली आहे. तर मित्रांनो, आपण शेअर बाजार अभ्यासक्रमात पाहिले की कमी किमतीत शेअर्स घेऊन जास्त किमतीत विकणे हा सर्वात प्रमुख फायदा असतो. परंतु शेअर्स खरेदी केल्यानंतर फक्त किमतीतील बदल
हाच फक्त नफा नसतो, तर त्यातून म्हणजे शेअर्स खरेदी करून आपण ठेवल्यानंतर आपल्याला डिव्हिडंड, बोनस, राईट हे सुद्धा फायदे होत असतात. तर मित्रांनो, HDFC बँकेच्या बाबतीत डिव्हिडंड म्हणजे लाभांशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर ह्या कंपनीनं 2025 साली 27 रुपये डिव्हिडंड दिलेला आणि 2026 साली आत्ता 13 रुपये 26 पैसे 13 रुपये एवढा डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजेच काय, तर ह्या कंपनीनं लाभांशसुद्धा म्हणजे मागील जर हिस्ट्री पाहिली लाभांशाची तर ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश दिलेला आहे. 2025च्या तुलनेत 2026 साली आत्ता लाभांश कमी दिलेला आहे, परंतु ह्या कंपनीनं दरवर्षी लाभांश दिलेला आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार जी कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. परंतु ह्या कंपनीचं जर शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. म्हणजे प्रमोटर होल्डिंग शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य वाटते परंतु उत्तम नाही. मित्रांनो, DII हा सुद्धा विश्वसनीय घटक असतो. ते संपूर्ण अभ्यास करूनच त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करत असतात. तर आत्ता ह्या कंपनीचे मालक हे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था, त्यात मोठमोठे म्युच्युअल फंड्स तसेच बँकेचा काही निधी अशी विश्वसनीय घटक आहेत. तर मग ह्या कंपनीचे मालक सध्या DII हे आहेत. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की ह्या कंपनीला नेट प्रॉफिटनुसार मागील 5 वर्षात भरघोस असा नफा झालेला आहे. म्हणजे नेट प्रॉफिटनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे. परंतु शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग हे 0% असल्यामुळे ही कंपनी गुंतवणुकीसाठी माझ्या दृष्टीने उत्तम वाटत नाही. योग्य वाटते आहे परंतु उत्तम वाटत नाही. मित्रांनो, प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते, परंतु माझ्या मतानुसार प्रमोटर होल्डिंग जेव्हा 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते तेव्हा ते कंपनीचे प्रवर्तक हे त्या कंपनीच्या नेट प्रॉफिटकडे म्हणजे सतत त्या कंपनीच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देत असतात, कारण सर्वात जास्त रक्कम त्यांची गुंतलेली असते. परंतु या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% असल्यामुळे प्रमोटर होल्डिंगनुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम वाटत नाही. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीत जर गुंतवणूक करायची असेल तर मित्रांनो, 52 खायपासून जेव्हा ह्या कंपनीचा शेअर्स खाली येईल तेव्हा म्हणजे सुमारे 10% खाली आल्यावर काही रक्कम गुंतवा, अजून 10% खाली आल्यावर काही रक्कम गुंतवा, अजून 10% खाली आल्यावर काही रक्कम गुंतवा. म्हणजे त्या कंपनीचा शेअर जर एकूण मार्केट खाली आल्यामुळे जर खाली येत असेल तर ती गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. तर मित्रांनो, बचतीतील रक्कम ह्या कंपनीत सध्या टप्प्याटप्प्याने गुंतवणुकीस काही हरकत वाटत नाही. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काहीच माहीत नाही त्यांनी आपल्या चॅनलवर आपण शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट बनवलेली आहे 24 व्हिडिओची, ती संपूर्ण पहा ही विनंती. भारत माता की जय.